आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। 1 मार्चपर्यंत पशूंचे इयर टॅगिंग करणं बंधनकारक। इयर टॅगिंग केलेल्या पशूंची खरेदी विक्री करता येणार। नोंदणी न केलेल्या पशूंना उपचारही दिले जाणार नाहीत। माघी यात्रेदरम्यान विठ्ठला चरणी 3 कोटींचं भरभरून दान। गतवर्षीच्या तुलनेत मंदिर समितीला 23 लाख रुपयांचं अधिक देणगी स्वरूपात उत्पन्न। सांगलीतील खानापूर आटपाडीच्या पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज। 700 मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू। वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या। नाशिकमधील आंदोलक शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत। मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर जेल भरो आंदोलन करू। आंदोलक शेतकऱ्यांचा राज्य सरकारला इशारा। वीज बिल थकवण्यात परभणी जिल्हा टॉपवर। 2,14,000 ग्राहकांकडे 388 कोटींची थकबाकी। महावितरणकडून जोरदार कारवाया। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई। पाणी नसल्यामुळे पाणी विकत घेण्याची ग्रामस्थांवर नामुष्की। चंद्रपूर महानगरपालिकेत 33 कोटींची थकबाकी। पालिकेकडून विविध पथकांचं गठन। थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई होण्याची दाट शक्यता।